आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, त्यानंतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज एसआरएचा कॅम्प न्यू बालाजी नगर या परिसरामध्ये लागला आणि भयंकर प्रतिसाद तुम्ही बघत असाल नागरिकांचा मिळतोय। अशा आम्ही 4 कॅम्प लावणार आहे। जगदीप क्रीडा मंडळ, खुंटवली, शाबीरबाई शेख समाज मंदिर आणि इंदिरा गार्डन या 5 ठिकाणी आम्ही अजून कॅम्प लावणार आहे। तर नागरिकांना मी विनंती करेल की आपले पेपर, आपले फोटो, आपले जे पेपर्स लागतील ते सगळे रेडी ठेवा। आज इथला कार्यक्रम झाला का आम्ही तिथे जगदीपला लावणार आहे, कुंटवलीमध्ये लावणार आहे, इंदिरा गार्डनमध्ये लावणार आहे। या सगळ्या परिसरामध्ये आमचा जो वार्ड आहे त्या परिसरामध्ये आमच्या प्रभागामध्ये आम्ही रुपाली गिरगी आणि आम्ही नगरसेवक मिळून दोघांनी मिळून हा एसआरए कार्यक्रम लावलेला आहे। आणि आता थोड्या दिवसानंतर वाढीव भेटल्यामुळं सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा। मी या सर्व नागरिकांना शहरातल्या आमच्या बालाजीनगरच्या सर्व रहिवाशांना सांगेन की याचा लाभ घेण्यात यावा। सेना पक्षाच्या माध्यमातून या बालाजीनगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये अंजुम गल्लीमध्ये आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब आणि उपनगर अध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर साहेब या सर्वांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आज SIR पुनर्निरीक्षणाचा हा कॅम्प आयोजित केलेला आहे। तरी नागरिकांना या कार्यक्रमासाठी इतरत्र भटकावे लागू नये म्हणून या कॅम्पचे आयोजन आज इथे करण्यात आलेले आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करते की या कॅम्पचा सर्वांनी फायदा घ्यावा। आज हा जो कॅम्प लावलेला आहे यासाठी नागरिकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि जर असाच प्रतिसाद राहिला आणि काम अपूर्ण राहिलं तरी आम्ही ह्या कॅम्पची मुदत अजून 2 शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आपले कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्री श्रीकांत शिंदे साहेब, तसेच आमचे शहर प्रमुख माननीय श्री अरविंदजी वाळेकर साहेब, आमचे मनीषाताई वहिनी वाळेकर, तसेच आमचे राजूशेठ वाळेकर साहेब, आज या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज बालाजीनगर प्रभागामध्ये या ठिकाणी मी SIRचं कार्यक्रम आम्ही आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मी लोकांना विनंती करतो की हा कॅम्प आपला 2 दिवस चालणार आहे। या कॅम्पचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा। आज आपण एकाच छताखाली सर्व यादींचे BLOंना या ठिकाणी आपण एकत्र आणलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जो त्रास होत होता बाहेर जाऊन संपर्क कोणाला करायचा, कुणाशी बोलायचं, कोणाला भेटायचं, आम्ही या सर्व अडचणींना आम्ही दूर करण्यासाठी आणि लोकांना याचा फायदा होण्यासाठी आणि लोकांचा त्रास कमी व्हावा आणि लोकांनी त्याच्यात जास्त मॅपिंग करून घ्यावं याकरता मी आज एक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांनी याचा जास्त फायदा करून घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो मी। आज बालाजीनगर या परिसरातील अंजुम गल्ली या ठिकाणी रामू STD यांच्या घराजवळ आपण हा कॅम्प इथं लावलेला आहे। हे इथं प्रशस्त जागा या ठिकाणी आहे लोकांना उभं राहण्यासाठी वगैरे, त्यामुळे आपण हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मड़ीवाल बालाजी नगर का रहवासी हूँ और श्री गणेश मित्र मंडल के इधर के हमारे उपाध्यक्ष हूँ। और मैं अभी बीच में फिलहाल गया था, बहुत जन को SR का अपना बहुत प्रॉब्लम हो रहा था, तो सब जन ने मेरे को कॉल किया। उसके बाद में विनायक सर को हम लोग ने कांटेक्ट किया, राजू सेठ को भी हम लोग कांटेक्ट करने के बाद हमको इधर विनायक सर और रूपाली मैडम ने हमको यहाँ पर फैसिलिटी अच्छी तरह से दी। और उसके बाद में और 2 दिन 3 दिन हो गया कितना जनवरी का, तो हम काम इधर करेंगे और विनायक सर का और राजू सेठ का मेहरबानी से हमको इधर सबको बेनिफिट मिल रहा है। और SR का जो भी अगर नहीं मिलेगा बेनिफिट, उनके लिए हम लोग करने के लिए सहयोग है। कुछ भी नहीं था, अभी इधर इलेक्शन का वोटिंग का कार्ड चल रहा है। राजू अन्ना, रूपाली, विनायक सर, इन लोग की वजह से सबको, गरीब लोग को फायदा हो रहा है।